महाशिवरात्रि के अवसर पर जलगांव जिले के चोपड़ा शहर में स्थित प्राचीन हरेश्वर महादेव मंदिर में श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ी। सुबह से ही हजारों भक्त भगवान शिव के दर्शन के लिए कतार में खड़े हैं। चोपड़ा का हरेश्वर महादेव मंदिर अपनी प्राचीनता और चमत्कारी मान्यताओं के कारण भक्तों के आस्था का केंद्र है। महाशिवरात्रि पर यहां दूर दराज से श्रद्धालु दर्शन के लिए पहुंच रहे हैं। मध्य रात्रि से ही भक्तों की लंबी कतारें देखी जा रही है। मंदिर प्रशासन ने विशेष व्यवस्था की है और श्रद्धालुओं की सुरक्षा को ध्यान में रखते हुए पुलिस बल तैनात किया गया है। भगवान शिव के जयकारों से मंदिर परिसर गूंज उठा। सर्व भाविक भक्तांनी चांगलं दर्शन घ्यावं आणि हे मंदिर आहे ना म्हणजे फार जुन्या काळाचं आहे आणि जर आपण श्रद्धा भावभक्तीने केलं सगळं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। श्री शिवाय नमोस्तुते, श्री शिवाय नमोस्तुते। हर हर महादेव। आज महाशिवरात्री निमित्त आपण सगळं भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहोत आणि हे जे मंदिर आहे हरेश्वर महादेवाचं पुरातन काळापासून या ठिकाणी जागृत आहे। त्यामुळे प्रत्येक शिवभक्तांच्या या ठिकाणी ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होत असतात, मनोकामना पूर्ण होत असतात। श्री शिवाय नमोस्तुते। सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि श्री हरेश्वर मंदिर याला खूप मोठा वारसा आहे। लांबून भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात। त्यानिमित्ताने महादेवचे आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील सर्व दुःख दूर हो आणि सुखाचे दिवस श्री शिवाय नमस्कार। हे खऱ्या अर्थानं हे जे मंदिर आहे पुरातन काळाचं आहे, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। शासनाने याला एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी उपासना करून एक मोठं धार्मिक स्थळ म्हणून निर्मिती करावी आणि त्याला त्याचं एक नाव घेऊन एक उपलब्धता या पूर्ण भारतवासियांसाठी करावी, मी अशी विनंती करतो। तीर्थक्षेत्र याच्यामध्ये हे आपलं चोपडा शहर आणि हे मंदिर शाखा अशी मी शासनाला विनंती करतो।